महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर। शेती, राजकीय, सामाजिक, क्रीडा, मनोरंजन आणि बरंच काही। तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज, आवाज सर्वसामान्य जनतेचा। सातारा जिल्ह्यात संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे मोठ्या जल्लोषात स्वागत। वाल्हे मुक्काम उरकून संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी लोणंद मुक्कामाच्या दिशेने निघाली। ज्ञानोबा माऊली तुकारामच्या जयघोषात व टाळ मृदुंगात दंग असलेल्या वारकऱ्यांनी आपली पावले लोणंदच्या दिशेने चालू ठेवली। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होण्यापूर्वी पाडेगाव नजीक नीरा नदीमध्ये दत्त घाटावर माऊलींच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात आले। यावेळी सर्व भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून आला। यावेळी पुणे जिल्हा पोलीस व सातारा जिल्हा पोलीस यांनी नीरा नदी परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता। माऊलींच्या पादुकांच्या नीरा स्नानावेळी भाविकांना कोणतीही अडचण येऊ नये याची अचूक व्यवस्था ठेवली होती। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होतात सातारा प्रशासनाच्या वतीने व मंत्री महोदयांच्या वतीने मानवंदना देऊन स्वागत करण्यात आले। दिनांक 26 जून 2025 रोजी दुपारी 3च्या दरम्यान पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होऊन पालखी लोणंद मुक्कामाच्या दिशेने निघाली। माऊलींचा पालखी सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लोणंद नगरीमध्ये वारकऱ्यांनी गर्दी केली होती। स्थानिक नागरिकांचाही मोठा उत्साह दिसून आला। लोणंद हे गाव पालखी सोहळा सुरू करणाऱ्या हैबत बाबांची जन्मभूमी आहे, त्यामुळे या लोणंद गावामध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा मुक्काम कधी 1 तर कधी 2 दिवस असतो। लोणंदवासियांनी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे भव्य स्वागत केले। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच ग्रामविकास व पंचायत राज मंत्री माननीय नामदार जयकुमार गोरे, पालकमंत्री शंभूराजे देसाई, खासदार उदयनराजे भोसले, खासदार नितीन काका पाटील, आमदार सचिन पाटील, आमदार मदन दादा घोरपडे, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हाधिकारी संतोष पाटील, विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत फुलकोंडवार, मुख्य कार्यकारी अधिकारी शनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कचरे उपस्थित होते। ताज्या व ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका। धन्यवाद।